नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सपना व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात? बरे आहात ना? आणि तुम्हा सर्वांचं कोकणी पहाटमध्येही स्वागत. आणि मी आलो आहे माझ्या गावामध्ये, येळणे गावात कोकणात. सो मंडळी, आज मी खूप खुश आहे आणि सगळेच खुश असणार, कारण की आज आपल्या अन्नपूर्णा देवीचा जो रथोत्सव आहे आणि जत्रा आहे, ती आज आहे. सो सगळे तयारी चालू आहे गावामध्ये मंदिराजवळ रथाची. त्याचबरोबर दुकानं आलेली आहेत आणि बरंच काही आहे पाहण्यासारखं. सो मंडळी, तुम्ही जर हा व्लॉग मिस केला असेल किंवा स्किप केला असेल तर करू नका, कारण की या व्लॉगमध्ये खूप काही इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्हाला या व्लॉगमध्ये रथोत्सव अन्नपूर्णा देवीचा पाहायला मिळेल. त्याच्यानंतर रेटारेटी, बनाट्या, त्याच्यानंतर पारंपरिक पद्धतीने ढोल, ताशा, सनई हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याच्यामुळे म्हणजे हा व्लॉग शेवटपर्यंत पहा, कोणी स्किप करू नका. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एक माझी जुनी आठवण सांगतो. ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो, त्यावेळेस या रथोत्सवासाठी आम्ही आहे ना जत्रेसाठी अ, अ, शेतात जाऊन काजूच्या बिया काढायचो आणि कंपाऊंडमधून बिया आणायचो आणि ते विकायचो आणि ते पैसे जमा करायचे आणि जत्रेसाठी ते साठवून ठेवायचं आणि त्या साठवलेल्या पैशांमधून आम्ही बरंच काही खरेदी करायचं. ही एक जुनी मेमरीज आहे, जी लक्षात राहील, अजूनही आहे लक्षात. आणि त्याचबरोबर मंडळी, आपण जाऊया अन्नपूर्णा देवीच्या रथोत्सवासाठी सजवत आहे ते आपण पाहणार आहोत. तर चला मंडळी जाऊया. आता अन्नपूर्णा देवीच्या मंदिराच्या इथे आहे आणि आपल्यासोबत छोटे कंपनी आहे. इकडे पाहू शकताय बघा. मनोज अण्णांचा मुलगा आहे, अमित दादाचा मुलगा आहे, संदीप अण्णांचा मुलगा आहे, भावी दादाचा मुलगा आहे, परत दिलीप अण्णांचा मुलगा आहे, सचिन दादाचा मुलगा आहे. सर्व बच्चे कंपनी गावी आलेली आहे हो, आपल्या रथोत्सवासाठी. एक जल्लोषाचा आनंदाचं वातावरण आहे. कसं वाटतंय मित्रांनो? चांगले वाटतं. आवाज नाही येत आहे, आवाज पाहिजे. चांगलं वाटतं. बोला अन्नपूर्णा माते की. तर आपल्यासोबत छोटा आहे, त्याच्यासोबत बोलणं सचिन दादाचं. तर तुला कसं वाटतंय या जत्रेला आलायस? कसं वाटतंय तुला? सांग थोडक्यात माहिती. मला एकदम चांगलं वाटतं आणि आता काल आमची पूजा होती गावी. तेव्हा तिथे भजन होते, स्पर्धा होते. तिथे त्या स्पर्धांमध्ये आम्ही भरपूर मज्जा केली. आता मग नंतर ते भजन होते, त्याच्यामध्ये अन्नपूर्णाचे गाणी होती. त्या गाण्यांमध्ये आम्ही भरपूर मजा केली आणि मग नंतरला आज आमचं रथ आहे, तेव्हा आज जत्रा इथे बाजूला आमचे दुकानं लागलेली आहेत आणि आम्ही मिळून मज्जा करू. आणि मंडळी, जर मुलांच्या एक्झाम झाल्या असतील तर पुढच्या वेळेला नक्की आपल्या जत्रेला घेऊन या छोट्या मुलांना. आणि सुजल, एक्साइटेड आहेस का आपल्या रथासाठी? मग खूप एक्सायटेड आहे. खांदा लावायचा आहे ना तुला? लावणार ना, जरूर लावणार. तयारी कशा पद्धतीने केली? म्हणजे आहे आता जेव्हा रस स्टार्ट होईल तेव्हा बघू, आता खांदे लावणार. तू सगळ्यात मोठा आहे, त्याच्यामुळे तुला खांदा लावावा लागेल रथाला. त्याच्यामुळे पोरं एक्साइटेड आहेत. काय सांगशील? काय आता म्हणजे आता जेव्हा जेव्हा रथ निघेल तर आता पुढे आम्ही दाखवू तुम्हाला व्हिडिओ. तर खरं मंडळी, तुम्ही पाहिली बच्चे कंपनीमध्ये खूप एक्साइटेड आहेत. आपल्या गावची जत्रा आहे त्याच्यामुळे ते खरंच खूप खुश आहेत आणि त्याच्याबरोबर इथे दुकानं येणार आहेत, ते शॉपिंगही करणार आहेत. सो मंडळी, आपण पाहिलं आता इथे सगळं तयारी चालू आहे रथाची. थोड्याच वेळात दुपार पुढे जात आहोत आणि थोड्या वेळात आपण अन्नपूर्णा देवीचं दर्शन घेणार आहोत, जी आपल्या रथामध्ये बसते. ही बघा, मयुरदाची छोटी आणि विनोदाची छोटी आहे, हे बघा. आणि फायनली आपण ज्या वेळेची आतुरतेने वाट पाहत होतात, तो क्षण आलेला आहे. आणि आपण पाहू शकतो आपल्या अन्नपूर्णा देवीची एक मूर्ती ठेवण्यात आलेली आहे इथे. हे बघा, ही जी छोटी मूर्ती आहे ही रथात बसवली जाते. आणि हे बघा, अन्नपूर्णा देवीची जे आज रथोत्सव आहे, त्या रथोत्सवाच्या देवीचं आपण दर्शन घेऊ शकता इथे. तर आता आपल्या अन्नपूर्णा देवीचं रथ आहे, तो सजवण्यात येत आहे. तर गावातील सगळी मंडळी अन्नपूर्णा देवीचं रथ सजवत आहेत. तुम्ही पाहू शकता, सगळे एक्साइटेड आहेत. त्याच्यामुळे खूप आनंदाचा, जल्लोषाचं वातावरण आहे. प्रकाशांना आहेत आपल्यासोबत. तर प्रकाशांना, आजचं नियोजन कसं असेल? तुमचं पहिलं नाव सांगा. माझं नाव प्रकाश महादेव बट्टावळे, मुंबई मंडळाचा उपाध्यक्ष. आपल्या परंपराने दरवर्षी अन्नपूर्णा मातेचा रथोत्सव होतो. दुपारी 2 वाजता रथ मंदिरातून उठतो आणि सीमेवरून परत मंदिरामध्ये येतो. वाजत गाजत सर्व भाविक आनंदाने त्या रथोत्सवामध्ये सामील होतात. अन्नपूर्णा मातेचं मंदिर बघायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तरी कुठे नाही, पण ते आमच्या येळणे गावाला भाग्य लागलेलं आहे. त्या निमित्ताने आम्ही मुंबई मंडळ, ग्रामीण मंडळ, महिला मंडळ 3 ते 4 दिवस इथे मेहनत घेऊन
भक्तिभावाने आम्ही ते अन्नपूर्णा मातेची पूजाविधी सर्व करतो आणि सर्व मुंबई मंडळ मंडळ त्या निमित्ताने गावी येतात जत्रा उत्सवासाठी एक दिवसासाठी काय होईना. तर थँक्यू प्रकाशांना तुम्ही माहिती दिल्याबद्दल. हे बघा आपण पाहू शकतो अन्नपूर्णा देवीचं इथे रथ सजवण्यात येत आहे. ते बघा गावातील सगळी मंडळी आहे, परिषद आहे, सगळे आहेत, अण्णा आहेत. हे बघा शाणी जाणते लोक आपल्या अन्नपूर्णा देवीचं रथ कशा पद्धतीने सजवतात हे पाहू शकता. हे बघा निलेशदा सांग जत्रेबद्दल कसं एक्साइटमेंट आहे. ही खूप पुरातन प्रथा आहे आणि हा जो जुना रथ होता हा जवळजवळ आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार नाही म्हणता तर एक 75 वर्षानंतर तो पुन्हा बनतोय आणि त्याच्यामुळे एक उत्सुकता आहे. हा नवीन रथ किती वजन असेल आणि ही परंपरा आहे. यापूर्वी ह्या रथासाठी 4 भाई असायचे आणि तो बनला होता. त्याच्यानंतर 58-57 पासून त्यानंतर आता हा नवीन रथ बनलेला आहे आणि हीच परंपरा वडिलोपार्जित जी चालू आहे. खूप 100 वर्षापूर्वीची ही प्रथा आहे आणि हा इरणे गावाचा हा एक ह्याला जो प्रथा आहे की ही जी रथ असते ह्या रथाला पूर्वी 4 लोकांच्या 4 भाई असायच्या. जसं माळवी आहे, लोणवडे आहे, इरणे आहे आणि बोरथळ आहे. परंतु आता ही जी प्रथा आहे ते इरणे ग्रामस्थ हेच फक्त आजूबाजूचे ग्रामस्थ असतात त्यासाठी, पण जी प्रथा आहे ते इरणे ग्रामस्थच पूर्ण करत असतात. संपूर्ण जबाबदारी आपल्या गावात. ती जबाबदारी असते ते इरणे ग्रामस्थांची असते. तर आपण सुद्धा केव्हा तरी ह्या उत्सवात सहभागी व्हा आणि ह्या इतिहासाची जाणीव करून घ्या. मंडळी सगळ्यांनी मिळून रथ सजवण्यात आलेला आहे आणि दुपारी रथ बाहेर निघेल. तर मंडळी फायनली आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे आणि आम्ही आता सगळे रथ उचलण्यासाठी तयार होऊन खाली चाललोत मंदिराच्या दिशेने. खूप एक्साइटमेंट आहे, मजा आहे, माहोल खूप धमाल आहे. माझ्यासोबत अमोल आहे, पण अमोल सध्या बिझी आहे वाटतं. अमोल हाय कर. हे बघा अमोल आहे माझ्यासोबत. हे बघा सगळे आम्ही चाललो आहोत रथोत्सवासाठी. निलेश दादा हे बघा सगळे आम्ही चाललो आहोत रथोत्सवासाठी. एक्साइटमेंट खूप आहे ना. येस. तर आम्ही सगळे आता चाललो आहोत रथोत्सवासाठी. तर खूप धमाल माहोल एकदम आनंदच आहे आणि खरंच तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपल्या अन्नपूर्णा देवीचं ज्यावेळेस रथ उठतो ना त्यावेळेस खरंच ज्यावेळेस आरती चालू असते खरंच अंगावरती काटा येण्यासारखा क्षण असतो. त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि खरंच उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. कारण की प्रत्येक जण इथे देवाचं दर्शन घेण्यासाठी आणि रथोत्सव पाहण्यासाठी सगळे आतुरलेले आहेत. आपण आता पाहू शकतो इकडे बऱ्याच प्रकारची दुकानं आलेले, खाऊची म्हणा तसेच खेळण्यांची, अशी बरीच दुकानं आलेली आहेत. तर मंडळी आपण आता जाऊया रथोत्सवाकडे आणि तिकडे देवीचं दर्शन घेऊया. तर चला मंडळी.
अरे बोलो गो बाई अन्नपूर्णा माते की, अन्नपूर्णा माते की। अरे बोलो गो बाई। अरे भैरवनाथ महाराज की। अरे बोलो गो बाई। करतोस हे भाईला कांदा घाला तर करशील बरोबर कर दिसले. आता रथ पवईजवळ बसवण्यात आलेला आहे. नेटवर्क नाही बरोबर. आता इथे एकावल्याकडची पेस्ट दिली जाईल आणि थोडा वेळ आराम केला जाईल आणि नंतर तिथून रथ तिच्यावर घेऊन जाईल.
चला चला रेडी चलो बोला. नमस्कार, मी शिट्टीवादक रुपेश मुरुडकर. आज आपल्याकडे येळणे गावच्या आमच्या येळणे दापोली तालुक्यातील येळणे गावच्या जत्रेसाठी आज खूप मोठा जत्रोत्सवचा कार्यक्रम आहे. हजारोच्या संख्येने लोक इथपर्यंत आलेले आहेत आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज विशेष म्हणजे MK स्कूल इंग्लिश स्कूल अंजलीतले विद्यार्थी आलेले आहेत. दोन विद्यार्थी आहेत. ते लाठीकाठी अतिशय सुंदर रीतीने सादर करतात. खरंच लाठीकाठी हा आपल्या हिंदू संस्कृतीचा खूप मानाचा एक पारंपरिक खेळ आहे. हा एक खेळ समजला जातो आणि मर्दानी खेळ समजला जातो आणि हे विद्यार्थी या लाठीकाठीसाठी इथं सादर करणार आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे हे विद्यार्थी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या शेजारचंच गाव आहे बोरतल. इथं हा तर माझ्या मित्राचा मुलगा आहे संतोषचा आणि ह्या सगळ्या मुलांचं कौतुक आहे. इतक्या लहान वयात त्यांनी लाठीकाठी आम्हाला इतक्या वर्षात जमलं नाही, ह्या लहान वयात मुलांनी करून दाखवलं. शाबास शाबास शाबास, अभिनंदन. देवांग प्रवीण कांबळे, तुझं नाव? सिद्धेश संतोष कांबळे. क्या बात आहे, व्हेरी गुड. अखिला नरेश तांबिटकर. सानवी संदीप दाडवे. खरंच बघा इतक्या लहान सगळ्यांनी जोरदार टाळ्या होऊ द्या या पोरांसाठी. त्यांना आपण मंडळ त्यांनी आपण आपल्यासमोर लाठीकाठी चांगल्या पद्धतीने सादरीकरण केला. यांच्यासाठी आपण आपली फुलाची पाकळी म्हणून त्यांना एक सत्कार करतोय, एक त्यांना सन्मान देतोय. ते आपण आपल्या बघा इतक्या लहान वयात हे मुलांचा सत्कार उपाध्यक्ष होतोय. मंडळाचे श्री काशीरामजी जाधव बाबा यांच्या हस्ते आपण सुपूर्द करतो. शाबास शाबास. एक मिनिट. या विद्यार्थ्यांचं सर्वांनी पुन्हा एकदा कौतुक करा. शाबास शाबास बाळांनो, शाबास. आपल्या बोरतळ गावाचा आणि आपल्या परिसराचा झेंडा त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं कौतुक करू. शाबास शाबास शाबास. शिक्षक आलेत का त्यांचे शिक्षक आलेत. मी येतोय खांदा घालायला. आता
आत्ता आपला रथ भैरवनाथ मंदिराच्या समोर आलेला आहे. इथे आरती होईल, त्याच्यानंतर रथ मंदिराच्या समोर रेटारेटी करतील आणि नंतर मग रथ आपल्या अन्नपूर्णा देवीच्या समोर बसवला जाईल. हे आपल्या अन्नपूर्णा देवीच्या रथोत्सवाला पारंपरिक आणि एक जुना इतिहास आहे. अनेक वर्ष या थाटामाटात आणि उत्साहात आपल्या अन्नपूर्णा देवीचं रथ आणि जत्रा साजरी केली जाते. भाऊ भाऊ
तर मंडळी अशा पद्धतीने आपल्या अन्नपूर्णा देवीची जी जत्रा आहे ती संपन्न झालेली आहे. थाटामाटात, आनंदात आणि उत्साहात आपल्या अन्नपूर्णा देवीची जत्रा संपन्न झाली. सगळ्यांनी आनंद घेतला, मजा केली, देवीचे दर्शन घेतले, सगळ्यांना दाखवले आहे. सो मंडळी, आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत मंडळी टाटा, बाय बाय, टेक केअर.